अगं अगं आई नाही, ऐक. लाल गोळी घ्यायची जेवल्यानंतर. लाल. हा. नाही अगं, बाकीची औषधं आता घ्यायची नाहीयेत, ती रात्री घ्यायची आहेत. हा, घाई गडबड करू नकोस ग आई. हा, मी करते पुन्हा फोन तुला आठवण करून द्यायला. हा बर. आई, जेवल्यानंतर लाल रंगाची गोळी घ्यायची आहे. हा, ठेवू फोन. बर. काय झालं ग? काही नाही ग, आईची औषधच काढून ठेवायचे विसरले. दगदग होते ग. मी तरी एकटीनं कुठं कुठं आणि काय काय लक्षात ठेवायचं. कशाला इतकं मनाला लावून घेते? अगं, एकटे राहणारे आपणच आहोत का? जगात कितीतरी माणसं एकटी राहतात आणि एकटे पण मस्त एन्जॉय सुद्धा करतात. आपण मानू त्यात सुख असतं. म्हणजे बघ ना, संसार थाटला तर एक दुखणं आणि नाही थाटला तर दुसरं. आणि तू एकटी कुठे आहेस? आई आहे की तुझ्या बरोबर? किती दिवस? तिचंही वय झालंय ग आता. ती काय आज आहे उद्या नाही. अगं उत्तमा, मला ना तिची खूप सवय झाली आहे ग. हो, म्हणजे घरी गेल्यावर ती समोर दिसली नाही ना की जीव कावरा बावरा होतो माझा. मी तिला सांगूनच ठेवले, बाई ग, मी यायच्या वेळेत घरी थांबत जा. नंतर मी आल्यानंतर काय कुठे राऊंड मारायला जायचं ते जात जा. आई गेल्यानंतर काय होईल ग माझं? कल्पनाच करवत नाहीये मला. हा, म्हणजे मी आजारी पडल्यावर माझी विचारपूस करणं, माझी काळजी घेणं, सगळं कोण करेल ग? सगळंच अंगावर पडतं ग माझ्या एकटीच्याच. कंटाळा आलाय मला या दगदगीचा. तर सांगते, साधी कॉफी प्यावीशी वाटली ना तर ती स्वतः उठून करावी लागते, त्याशिवाय मिळत नाही. अगं, मग मी आणू का कॉफी? अगं नको उत्तमा. कॉफी. वा, व्हॉट अ टायमिंग. अगदी अचूक ओळखलं का नंदिनीच्या मनातलं. तिला आता कॉफीच हवी होती. काय ग? आता इतकी वर्ष एकत्र काम करतोय म्हटल्यानंतर इतकं तर ओळखता यायलाच हवं ना, नाही का? आई कशी? बरी आहे. थोडा अशक्तपणा वाढत चाललाय, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाचणीचं सत्व सुरू केलंय आता. हो, बरं वाटतं ना? तब्येतीचं काय कमी जास्त होतच असतं. चालायचं. असं कोणीतरी हवं आपल्या आयुष्यात. आपलं मन ओळखणार, आपली काळजी घेणार. काही म्हणालीस? हा,